नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन मी तयार केलेली आहे आणि त्याचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर हे अशा प्रकारे मेन फॅब्रिक आहे, त्याला खाली लेस लावलेली आहे। स्लीव्जचं मी अस्तरवर कटिंग करून घेतलेलं आहे। अस्तरवर कटिंग केल्यानंतर ती सेंटरला फोल्ड केली। जेवढी स्लीव्ज तयार आहे त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतले, कारण खाली काट आहेत अस्तरला आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याला सुद्धा लेस आहे, त्याच्यामुळे खाली फोल्ड करायचं नाही आहे। कॅप हाईट दिली 3 इंच, खाली दंडघेर आहे 5.25 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आणि जी स्लीव्जची घडी घेतली ती 8.5 इंचाची घेतलेली आहे। 32 साईजसाठी हे ब्लाऊजची स्लीव्जची मी कटिंग केलेली आहे। तर आता वरती अर्धा इंच सोडून दिले आणि जे खाली राहिलेला पार्ट होता त्याचं सेंटर मार्किंग केलं। सेंटरपासून 2 इंच वरती 2 इंच खाली असं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर जे सेंटरचं लाईन आहे तिथून 1 इंच आडवं मार्किंग केलं आहे आणि इथे या बॉक्समध्ये जो मला आकार इथे तयार करायचा आहे तो देऊन घेतला। तर असा पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे इथे। तसं दुसऱ्या स्लीव्जवर सुद्धा करून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करून घेतलं जसं आकार ड्रॉ केला त्याप्रमाणे। खाली आता मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे अस्तरचं फॅब्रिक ठेवलंय आणि ह्याला पिना लावून घेतल्यात। एकदम सोपी स्लीव्ज डिझाइन आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि पटकन अशी तयार होते। तर आता जसा आकार आहे त्याप्रमाणे एक पेरचं मार्जिन ठेवून साइडने स्टिच करून घेतलं। कॉर्नरला आल्यावर सुई थांबवून ठेवायची आहे तिथे आणि मग कापड फिरवून घ्यायचं आहे। तर आता जसा आकार होता त्याप्रमाणे मी इथे स्टिच करून घेतलं आणि हे एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं। त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, शिलाई कट झाली नाही पाहिजे। कट दिल्यानंतर अस्तर आतल्या साईडला टर्न करून घ्यायचे। तर हे आतल्या साईडला टर्न करून घेतलं आणि त्याला प्रेस करून घेतलेलं आहे। आता खाली अस्तर जसं आहे तसंच मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि अस्तर चारही बाजूंनी मेन फॅब्रिकला जोडून घेतलं। एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। तर असा हे स्लीवचा जो शेप आहे मधला तो तयार होतोय। आता याला मध्ये छान बो करून लावायचं आहे। तर इथे मी एक अस्तरचं पीस घेतलेलं आहे आणि एक मेन फॅब्रिक साडीतलं पीस घेतलेलं आहे। तर हा साडीतला पीस उलटा ठेवला अस्तरवर। 5.5 बाय 5.5 इंचाचं हे स्क्वेअर पीस घेतलेत। त्याच्या 3 बाजू स्टिच करून घ्यायच्यात, एक बाजू ओपन तशीच ठेवायची। कॉर्नर कट करून घेतले आणि हा पीस सरळ करून घेतला। तर इथे थोडेसे टिकली वर्क आहे तर ते मी काढून घेतलं मध्ये येऊ नये त्यासाठी। आता याची जी एक बाजू ओपन ठेवली होती ती आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ह्याचं सेंटर पॉइंट मार्किंग करून घ्यायचं आणि हे ते छोटे छोटे प्लीट्स घालून त्याचा बो तयार करून घ्यायचा आहे एक। त्याच्यानंतर जे सेंटरचं मार्किंग आहे त्याच्यावर शिलाई करून घ्यायची। तर अशा प्रकारे हा बो तयार होईल। छोटे छोटे प्लीट्स घ्यायचे आहेत। आता इथे बरोबर सेंटरला शिलाई करून घ्यायची आहे किंवा तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा शिवू शकता। आता हा बो व्यवस्थित इथे जो आपण स्लीव्जला आकार तयार केलाय त्याच्याबरोबर सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचे। जो स्लीव्जचा बाहेरचा आकार आहे त्या आकाराप्रमाणे ह्याला स्टिच करून घ्यायचं। अगदी कडेने शिलाई आली पाहिजे। तर अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन तयार होते, दिसताना पण ती खूप छान दिसते। तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ याच्या आधी मी अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। हा बो जोडताना त्याचं जे मार्किंग आहे ते दोन्ही बाजूला एकसारखंच आलं पाहिजे, अशा प्रकारे जोडायचं आहे। आणि ह्याला मी वरती एक मोती लावून घेतलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही शो बटन सुद्धा लावू शकता। शो बटन लावल्यामुळे अजून सुंदर असा लुक येईल। तर व्हाईट कलरचा मी इथे मोती वरती लावून घेतलेला आहे। तर अशी ही सुंदर स्लीव्ज डिझाइन आपली तयार झाली। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।